काय केलंय. ठीक आहे. सो हे आहेत रताळे. तू आणि मी धनुचा ब्लॉग चॅनल हॅक केलंय. आता मी खूप सारी खिचडी केली आहे बिकॉज आमच्याकडे आहेत तेवढी लोक. दूध तापत ठेवलंय आणि आम्ही सगळी पूजा केली आहे बाप्पाची. ती पण तुम्हाला दाखवते. आमचा छोटूसा क्यूट देवारा आणि आमचा छोटूसा क्यूट बाप्पा. मी धनुश्रीला उठवायला आलोय. सकाळचे नाही, दुपारचे 11 वाजलेले आहेत आणि मॅडम अजून उठल्यात नाही. आमचं एकचं कॉलेज असतं लेट, म्हणून एवढं लेट उठायचं नसतं. उठ चल, उठ धनुश्री, उठ. ओय धनुश्री. आमचा धोंडा द व्लॉगर. ओ माय गॉड, लुक ॲट दिस मॉर्निंग ब्युटी. गाईज, मी तुमची व्हिडिओ 3 वाजेपर्यंत एडिट करत होते. हो, मी 4 वाजेपर्यंत बघत होते अपलोड होते का आणि माझा डेटा संपला. सकाळी अपलोड. सिद्धूने मला टॉपअप केला. धोंड्या द ब्लॉगर उठलेला आहे. आम्ही आजचा ब्लॉग असा सुरू करतो. आज आहे संकष्टी. खिचडी वगैरे सगळे रेडी आहे. उठा मॅडम. आणि आमची ते आंघोळ वगैरे झालेली आहे. केस वगैरे धुतली, उपवास करायचा आहे. बाकी सगळे लोक गेले जॉबला आणि आम्ही इथे तिसऱ्या ब्लॉगमध्ये पण सेम फेसबुकचं हे नाही करायचं आपल्याला. चालेल. तर अनुदिदी आम्हाला न्यायला आली आहे आणि सिद्धीला बाहेर असताना बोलायला लाज वाटते. घरी दीदी आली आहे आम्हाला न्यायला. हाय गाईस, अनुदिदीने आम्हाला पिक केलंय. गाईस, तर साखर चौथची संकष्टी आहे आणि आम्ही आज सगळेजण एकत्र आहोत. तर आम्ही आज प्रॉपर नैवेद्याचं जेवण आणि मोदक बनवणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आमचा बाप्पा बघा किती छान दिसतोय. सिद्धी इथे कांदा वगैरे कापते आहे, भाजीची तयारी. गाईस, तर काल फेरी लाईट्स नव्हता. दीदीनी व्लॉग बघून येताना फेरी लाईट्स आणल्या. अरे मी तू दीदीचा पाय बघ कसा दिसतोय, जाऊ दे. अनु दीदी मोदकसाठी खोबरं खिसते आणि ये कॉर्पोरेट मजदूर. उपवास केला आणि आता फ्लावर खाल्ला. गाईस, मोदक केले करना पडताय. हो हो. गाईस, तर अनुज किचनमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मसाला इडली नंतर आम्ही डायरेक्ट मोदक वरती आलोय. तर आज ही तुम्हाला मोदक. थांब 1 मिनिट. जुल्फे सवारने वाला तो कोई नाही, इसलिए मी ही सवार लेती हूँ. नाही, अजूनच मेसी झालं. तूच कर, असू दे, तुपाच्या हाताने. पाणीमध्ये तूप. ओके. फ्राय करू बटाट्याची. हो हो करू. मी कॅन डू. आता पण करू शकतो. ते मॉडेल असतात ना ऍड करणाऱ्या, तसंच उभी राहिली ती. सो इट्स नॉट स्पॉन्सर्ड बट हे वाला बेस्ट पीठ आहे मोदकासाठी. आमच्याकडे 2 आहे. आम्ही लास्ट टाइम पण बनवलेले. खूप मस्त होता. तसे सॉफ्ट सॉफ्ट यमी यमी खूप सारे मोदक. सो मेनी मोदक. त्या मुलाची रील व्हायरल झाल्यापासून आम्ही चिया सीड्स नाही चालत. व्हॅनिला काय माहिती चालतं वाटतं. चालतो. एक्झॅक्टली. केस खराब आहे. सो गाईस, आता उकळी आल्यावर गॅस स्लो करायचा थोडासा. सगळं पीठ टाकायचं. अँड देन गॅस बंद करायचा. घ्यायचं. तर ह्या दोघी इथे पीठ मळतायत. दुसऱ्यांच्या डोक्याला ताप करणाऱ्यांना ताप आलाय. घसा असा फुल खवखवतोय माझा. मी का नाही. गाईस, तरी आता वेलची टेस्ट आहे मोदकच्या सारणसाठी. बिलकुल कंजूस नाही. आमच्या घरात सगळ्यांना तूप आवडतं. आम्ही खूप सारं तूप घेतलं. त्याच्यात टाकतो आम्ही वेलची. जस्ट फॉर इट्स अरोमा. बट तसं आम्हाला कोणालाच आवडत नाही जास्त वेलची. स्टील बाहेरच्या लोकांचा आवाज येत असणार, माझ्यापेक्षा जास्त. जस्ट बेअर विथ इट. त्याच्यानंतर खोबरं.
ह्याचं काही मला प्रमाण माहित नाही, असं मी माझ्या मनानेच टाकते. मी सगळे एकमेकींना विचारतो की हे ठीक आहे, हे ठीक आहे. कुकिंग चॅनल होणार आहे काय ह्याचं? आता डेली ब्लॉग मध्ये पण कुकिंगच जास्त करतो, काय करायचं. काही असं नाही, आम्ही बाहेरून पण खूप मागवतो. आणि मग मंथ एंडला घरी बनवतो खिचडी आणि वरण भात. वरण भात. प्रायव्हसीच नाही बोल. त्याला पण ट्रॉमा पाहिजे ना थोडा, आपणच का सहन करायचं. Hours later. मोदक, सो मेनी मोदक, यमी यमी मोदक, सारे मोदक. गाईस, तर जेवण पूर्ण बनवून झालंय आणि मोदक एक स्लॉट झालाय मोदकचा. आता दुसरा स्लॉट टाकता. मोरया उंदीर मामा की जय. दुसरा स्लॉट टाकतोय, तिथपर्यंत आम्ही जेवण वगैरे जेवायला घेऊ, नैवेद्य वगैरे दाखवू, तिथपर्यंत दुसरा पण होऊन जाईल. नाही ठेवतेस ना पण हा हुकूम आहे. किती वाईट वाटलं दोघींना. मला वाटलं आवाज कोणाचा? आम्ही तर काहीच आई गं, बिचारी. ती वाली बघितलं. हरलेल्यांचा विजय. श्रुती पण तू असं का केलं? नाही, मी एवढं serious आपण पण नाही घेतलं. तू इतका शेवटला का नाही? अशीच मजा मस्ती करत आम्ही आमचा ब्लॉग एंड केला. बाय बाय.